नमस्कार, मी गणेश. व्हिडिओच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. बांगलादेशातील हिंदू धर्मीय नागरिकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज बांधवांनी मंगळवारी देगलूर बंदची हाक देण्यात आली होती. यास मोठा प्रतिसाद देत सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. पटनोंदणी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढवण्याकरता जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मिशन कॉम्पिटिटिव्ह कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नागरिकांमध्ये कर भरण्याची भावना जागृत करण्यासाठी टॅक्स हिरो ही एक नवीन आणि आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंची पार्सल देण्यास उशीर झाला म्हणून डिलिव्हरी बॉयला एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. या मारहाणीत डिलिव्हरी बॉय जखमी झाला असून त्याचे होठ देखील फाटले. अंगावर मारहाणीचे गुन्हे आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त सनदी अधिकारी मधुकर राजे अडदड आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाड्यातील ओव्हर गावात 16 वर्षीय पूजा शिवराज पवार या तरुणीनं एका तरुणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. रविवारी ही घटना उघडकीस आल्यानं घटनेचा ग्रामस्थांसह विविध संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. मंगळवारी देखील ग्रामस्थांकडून गावचा मुख्य रस्त्यावर 3 तास ठिय्या देत संताप व्यक्त करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्याकडे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी देखील आज बदनापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे डाटा देखील सुपूर्द करण्यात आला. जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून अनेक उमेदवार जरांगे पाटील यांच्या भेटीला येतात. जालना विधानसभा मतदारसंघासाठी देखील इरफान कॅप्टन यांच्यासह मुस्लिम शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. जालना विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार म्हणून इरफान कॅप्टन यांची उच्च शिक्षित मुलगी हा उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या विधानसभा आढावा बैठकीसाठी आमदार भास्कर जाधव हे आणि उद्या नांदेड दौऱ्यावर आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भातही भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात शाब्दिक वाद सुरू झालाय. रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण दोघांनाही लवकरच एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरावं असं जाधव म्हणाले. पंच मिळाला नाही तर मी पंच व्हायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राज्यात संतापाची लाट उसळली. बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. दरम्यान या घटनेनंतर आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.